सत्य असेल तेच दिसेल. केंद्र सरकारनं संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले, मात्र याला जोरदार विरोध झाला. केंद्र सरकारनं महिला आरक्षण म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक मांडले, मात्र हे विधेयक 2/3 बहुमत नसल्यामुळे पडले. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार टीका केली. महिला विरोधी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सरड्यासारखे विरोधक रंग बदलत असल्याचं त्यांनी म्हटले. महिला आरक्षणाला विरोधकांनी 2023 मध्ये पाठिंबा दिला आणि यावेळी नाही. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की 2023 मध्ये नारी शक्ती विधेयक पास झाले. महिला आरक्षणावरून काही लोकांच्या मनात कन्फ्युजन आहे. 2024च्या लोकसभेत आरक्षण लागू होण्याची अपेक्षा होती. 2023 मध्ये पास झालेल्या बिलावर चर्चा कशी? कारण हे बिल महिला आरक्षणाचे बिल नव्हतेच. 2023 मध्ये नारी शक्ती बिल पास झाले, त्यामुळे आरक्षणाचा विषय येतो कुठे? 2.5 वर्ष झाली तरी विधेयकाची अंमलबजावणी का झाली नाही? मुख्यमंत्री लोकसभेत नव्हते, ते राज्यात होते, त्यामुळे त्यांना लोकसभेत झालेल्या चर्चेची माहिती नाही. सरकारनं जातीय जनगणनेसाठी पैसे दिले नाहीत, हे मी वारंवार भारत सरकारच्या बजेटच्या भाषणात बोलले. पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की विरोधी पक्ष हा महिला विरोधी आहे, असं मुख्यमंत्री बोलले. महिलांना देशात पहिल्यांदा आरक्षण देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र होतं आणि त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते. भाजप हा विरोधी बाकावर होता, तेव्हा त्यांच्या पक्षातील अनेक महिला नेत्यांनी शरद पवार यांचे आभार मानले होते. नारी शक्ती वंदन विधेयक हे 2023ला लोकसभेत आणि राज्यसभेत पास होतं आणि त्यात आम्ही होतो. जातीय जनगणनेच्या संदर्भात केंद्र सरकार लवकर काम का करत नाहीये? त्यासाठी पैसे का दिले नाहीत? 3 दिवस पार्लमेंट चालतं, तेव्हा पैशाचा चुराडा झाला नाही का? आम्ही 1 दिवस पार्लमेंटमध्ये आंदोलन केलं तर विधेयक हे जनतेच्या पैशांचा चुराडा करत आहेत असं सत्ताधारी बोलतात. मात्र सध्या राज्यात महिला या सुरक्षित आहेत का यावर त्यांनी बोलावं ना. डिमिलिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय आहे? 543 महिला आरक्षण द्या, आम्ही त्यांचा विरोध कधीच करणार नाहीये. अनेक देशात सध्या अराजकता माजली आहे आणि त्यात तुम्ही हा विधेयक का आणला? महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयाच्या संदर्भात डिबेट करायला मी तयार आहे आणि त्यांनी जी जागा सांगावी आणि वेळ सांगावी. भाजप जर महिला आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करायला तयार असेल तर स्वागत आहे ना. ही लोकशाही आहे, त्यामुळे करू द्या. जो मुद्दा नाही त्याला मुद्दा बनवण्याचा प्रयत्न हा भाजप करतोय. पुण्यात पाहिजे तसं भाजपनं वर्ड रचना केली आहे आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.